वर्षापासून होते? नाव सांगा. माझं नाव उमेश शिंदे हं. आणि माझं सायटिकाचा त्रास मला हा 7-8 वर्ष झाली काम दुखतोय हा पाय. हं. आणि त्याच्यासाठी मी 7-8 बघितलं, बरंच डॉक्टरकडे जाऊन आलं, हे रिपोर्ट ते रिपोर्ट, मणक्याचे आजार, कोण सांगितलं मणक्याचा आजार, होय स्कॅनिंग केलं मणक्याचे, सगळं नॉर्मल आहे, सगळे नॉर्मल रिपोर्ट आहे. मग असंच मी तर आमच्या फॅमिली डॉक्टर त्याला विचारलं काय असं दुखतं काय करू. बोलतं तुम्ही दिवसातून फक्त 2 अल्ट्रासाउंड खा तर तुमचं कमी होईल. तर ते असते करते ते 4-5 वर्षामध्ये ते 2 ते 3, 3 ते 4 असे करता करता ते मग दुखणं माझं थांबतंय. ते अल्ट्रासाउंडने मला दुखणं कम्प्लीट थांबतं, एकदम फ्रेश वाटते. आत्तापर्यंत माझी 7 ते 8 अल्ट्रासाउंड झालेले आहेत. दिवसाचे किती अल्ट्रासाउंड घेता तुम्ही? 7 ते 8 7 ते 8 अल्ट्रासाउंड. अल्ट्रासाउंड. सकाळी तुम्ही उठता कितीला? सकाळी उठलो ना 8 वाजता, हं. 8 वाजता ब्रेकफास्ट वगैरे जरा झोपणार मी, त्याच्यानंतर उठणार 10:30-11 वाजता, हं. म्हणजे 10:30 वाजता. तर जरा चहा मांडणार तर पाणी घ्यायच्या अगोदर एक अल्ट्रासाउंड खाणार पाहिजे. ते मला माहिती आहे तर 12 वाजता दुखणं चालू होणार माझं. तर ती एक गोळी घेणार, ती लंचपर्यंत मला 4 गोळ्या संपवायच्या, 1:30 वाजेपर्यंत. हा माझा टार्गेट आहे. ते 4 संपल्या का दुखणं माझं बंद सगळं कम्प्लीट. नंतर जेवणार, झोपणार, परत उठणं संध्याकाळी 5-5:30-6 वाजले की हसती दुखणं चालू होतं. दुखणं चालू झालं की मग ती 6ची पहिली गोळी, 7ची गोळी पहिली गेली, रात्री 10 वाजेपर्यंत माझी ते 4 ते 5 गोळ्या आहेत ते कम्प्लीट होतात. मग ते दुखणं एकदम कम्प्लीट होतं माझं. म्हणजे दिवसभर तुम्ही 8 गोळ्या दर तासाने खाताय? दर तासात. असं किती वर्षापासून चालू आहे? हे आता 4 वर्ष झाली. 4 वर्षापासून रोज तुम्ही 8 गोळ्या घेताय अल्ट्रासेटच्या? अल्ट्रासेटच्या. पण इफेक्ट कुठेच नाही बॉडीमध्ये. किडनीचे सगळे टेस्ट केलेले आहेत. काय नाही तुम्ही टेस्ट केल्या, पण काका यू आर स्प्रेडिंग निगेटिव्ह मेसेज की माझा साईड इफेक्ट नाही आहे. तुमचं सगळ्यात मोठं साईड इफेक्ट काय माहितीये का? तुमचं जे आता पोटात दुखतंय ना एक साईडला आणि किडनी स्टोन झालाय तुम्हाला. किडनी स्टोन होण्याचं कारण म्हणजे त्या अल्ट्रासेट ज्या गोळ्या आहेत त्याच्यामधले जे किडनीला फिल्टर न करणारे प्रोडक्ट स्टोनच्या रूपात फॉर्म होत आहेत. आणि आता सध्या पोटाच्या कोणत्या बाजूला दुखतंय तुमच्या? डाव्या बाजूला. तर तुम्ही आतडे चेक केले का आतून काय झाले? आतड्यांची चाळणी झालीये, म्हणून हे सगळे बाकीचे त्रास आहेत तुम्हाला. ठीक आहे, आता पुढचं टेस्टिमोनियल 1 महिन्यात आपल्या गोळ्यांनी कसा फरक पडतो ते घेऊया. अच्छा. माझं नाव उमेश शिंदे आणि मी 3-4 वर्षापासून अल्ट्रासाउंड घेतो. राहायला कुठे आणत आपण? शिवाजीनगर ठाणेमध्ये. ठाण्यात. आणि अल्ट्रासाउंड म्हणजे बंद म्हणजे भरपूर प्रयत्न केला, दुखायचं माझं थांबायचं होतं. किती वर्षापासून त्रास आहे? 4-5 वर्ष झाले त्रास आहे. काय होत होतं? हे स्पॉन्डिलायझर होतं आणि मणक्यामध्ये थोडा गॅप होता आणि म्हणजे चालायची माझी हिंमतच नव्हती, असं वाटतं झोपूनच राहिले. आता अल्ट्रासाउंड माझे दिवसातून 1 घ्यायचं, 2 झाले, असे करता करता माझे वाढत गेले. दुखणं थांबायचंच नाही. नंतर मी विचार केला काही थोडा डोस वाढवून बघूया. डोस वाढवला, 3 झाले, 4 झाले, 5व्या डोसवरती माझं ते थांबायला लागलं. आणि तो 5वा डोस माझ्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत झाला. म्हणजे 5 गोळ्या संध्याकाळी 5 पर्यंत तुमच्या जायच्या पोटामध्ये आणि नंतरच्या 3 एक संध्याकाळी 6ला. ते दुखणं थांबायचं माझं त्या टायमाला. नंतर मग 6-6:30 वाजले की परत माझं दुखणं चालू व्हायचं. पण असं वाटतं अल्ट्रासेट घेऊन पण 5 अल्ट्रासेट 6 वाजेपर्यंत घेऊन पण दुखणं थांबायचं पेन किलर. आणि ही पेन किलर ने फक्त 1.5 तास दुखणं थांबायचं, परत 1 तासाने चालू व्हायचं. 1-2 तास. अशा दिवसाला किती गोळ्या खायचा तुम्ही पेन किलरच्या? 8 तर ते डेलीचीच आहे. आणि असं समजा कुठे फंक्शन मध्ये गेलो, कुठे काय लग्नाला कार्यक्रम गेलो तर एक्स्ट्रा 1-2 व्हायचे. म्हणजे 10 गोळ्या जवळपास दिवसाला एक्स्ट्रा व्हायच्या. म्हणजे कसं आहे की मला ते दुखणं म्हणजे सहनच व्हायचं नाही, ती घ्यायलाच पाहिजे. जसं बोलतात ना माणसाला ते ड्रग्सचं सवय झालेली असते, ती सवय झाली मला. बरं. आणि मग आता आपण तुम्हाला काय ट्रीटमेंट दिली? मला आता ते जळू लावलं. जळू लावून किती दिवस झाले तुम्हाला? 8 दिवस पण नाही झाले. 8 दिवस पण नाही झाले. आणि दुखणं किती कमी झालंय? 80% माझं दुखणं गेलं.
व्हेरी नाईस. त्याच्यासोबत औषधं आपली चालू हा केली तुम्ही मला काय? औषध दिलं त्यांचे चालू आहे. माझं मोशन चांगलं क्लिअर आहे. झोप व्यवस्थित लागते. आणि एकदम मला म्हणजे भरपूर ठिकाणी फिरून पण मी शेवटी इकडे आलो. आणि त्याबद्दल मी बोलतो तुमचा लय आभार आहे. थँक्यू. अशा प्रकारे दिवसाचे 8 पेन किलर घेणारे, आज तुम्ही किती पेन किलरवर आलाय? नाही 0 वरती आहे. 0 वरती आलाय. तर किती दिवसांमध्ये? 8 दिवस पण नाही झाले. 8 दिवस पण नाही झाले. म्हणजे आयुर्वेदिक औषध आणि जवळ या ट्रीटमेंटने 8 दिवसात जवळपास किती टक्के फरक? पेशंटलाच बोलू द्यात, कारण की आम्ही बोलण्यात किती टक्के फरक आहे? 80% मला तर दुखणं कमी झालं. 80%. औषधी, काही वातज्ञ औषधी आणि रक्तमोक्षण या ट्रीटमेंटने आणि काउन्सिलिंगने त्यांचं जवळपास 80% दुखणं किती वर्षाचं? 4 ते 5 वर्ष. 4 ते 5 वर्षाचं दुखणं कमी झालंय आणि त्यांनी 3 ते 4 वर्ष रोज 8 पेन किलर घेत होते. तर सर थँक्यू व्हेरी मच. आणि असंच तुमची प्रगती केली. नाही मी शुक्रवारी येऊ. परत अजून सेकंड जो माझा डोस आहे तो मला पूर्ण करून मला ऑस्ट्रेलियाला जायचं आहे. ओके. त्याकरता तुम्ही मला भरपूर कॉपरेट केलं आणि तुमचे आभारी आहे. थँक्यू सर. थँक्यू.